यानंतर बघूयात मोठ्या बातम्या। कोरोना काळातील बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोर पेडणेकरांची 7.5 तास ईडी चौकशी। यंत्रणांना सहकार्य करणं आमचं काम। ईडीने मागितलेली कागदपत्र देणार। चौकशीनंतर पेडणेकरांची प्रतिक्रिया। नारायण राणे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये अर्धा तास बैठक। सिंधुदुर्गमधील कामांसंदर्भात आणि मराठा आरक्षणावर चर्चा झाल्याची माहिती। सोमय्या यांची तक्रार करण्यासाठी आमच्याकडे 5 महिला आल्या आहेत। वेळ पडल्यास आम्ही त्या महिलांना जनता न्यायालयामध्ये समोर आणू। संजय राऊतांचा किरीट सोमय्यांना गर्भित इशारा। आता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत। या मुलींचा नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू। 5 महिला। मुलुंडच्या पोपटाला 8,000 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा। सिंचन घोटाळा, हसन मुश्रीफांचे घोटाळे दिसत नाहीत का? संदीप राऊतांच्या कथित खिचडी घोटाळा। ईडी चौकशीवरून संजय राऊतांची टीका। त्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही। हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत। आतापर्यंत राऊतांनी 37 आरोप केले, पण त्यांनी एकही पुरावा दिला नाही। राऊतांनी आधी भावाचा हिशोब द्यावा। सोमय्यांची टीका। तर मेधा सोमय्यांनी डेफिमेशन फाईल केलंय। सोमय्यांचा पलटवार। आतापर्यंत संजय राऊतने 37 आरोप केले। त्या 37 पैकी दमडीचा एक आरोपाचं कागदपत्र तो ठेवू शकलेला नाही आहे। ठाकरेंचं सरकार होते मग का गप्प बसला होता? राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू। विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। जातीय समीकरण लक्षात घेत भाजप राज्यसभेसाठी उमेदवार देणार। काश्मीर ते कन्याकुमारी, लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच माहिती आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा। आम्ही सगळी कागदपत्र दिली आहेत। आम्हाला न्यायाची अपेक्षा। सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। 2019 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली। मात्र देवेंद्र फडणवीस राजकारणात आल्यानं घाणेरड्या राजकारणाची सुरुवात। एकनाथ खडसेंची जाहीर टीका। सध्याचं राजकारण नाचवण्यामध्ये फडणवीसांचा खूप मोठा सहभाग असल्याचं म्हणत लगावला निशाणा। जे घाणेरड्या राजकारणाची सुरुवात झाली, याला तोडणं, त्याला जोडणं, याला घेणं, त्याला घेणं, याच्या मागे ईडी लावणं, त्याच्या मागे चौकशा लावणं, ही सुरुवात झाली देवेंद्रजींच्याच कालखंडामध्ये झाली। संजय राऊत बदनामी प्रकरणामध्ये नितेश राणेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी। सुनावणीला हजर न राहिल्यास राणेंच्या अटकेची शक्यता। व्यक्तीच्या हजेरीपासून राणेंनी मागितली होती सूट।